परवानाधारकाच्या विषारी नफेखोरीने पुसले विधवेचे कुंकू. कन्नाके कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त. माढी येथील कन्नाके कुटुंबाची झालेली वाताहत ही केवळ एका तरुणाच्या मृत्यूची घटना नाही, तर ती परवानाधारक दारू विक्रेत्याच्या राक्षसी नफेखोरीचा बळी आहे. सरकारी परवान्याच्या आडून जो विषारी काळा बाजार हा विक्रेता चालवत आहे, त्याने आज एका हासऱ्या कुटुंबाचा आधार हिरावला आहे. ज्ञानेश्वर कन्नाकेच्या निधनाने त्याच्या पत्नीच्या भाळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले असून ती आता एकाकी पडली आहे. हा परवानाधारक विक्रेता केवळ महसूल भरत असल्याच्या गर्वाने कायद्याला तुच्छ लेखत आहे. स्वतःचा परवाना हा जणू कोणाचा जीव घेण्याचा परवाना असल्यासारखा त्याचा वावर आहे. आज त्याच्या एका बाटलीने ज्ञानेश्वरच्या पत्नीला विधवा बनवले असून या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानेश्वरच्या निधनाने त्याच्या कुटुंबातील विकलांग मुलाचे भविष्य पूर्णपणे अंधारात बुडले आहे. जो आधार ज्ञानेश्वर आपल्या विकलांग मुलांना आणि वृद्ध आई वडिलांना देत होता, तो आता कायमचा हरवला आहे. एका परवानाधारक विक्रेत्याच्या लोभापायी या निराधार आणि विकलांग मुलाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ज्ञानेश्वरच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या या परवानाधारक विक्रेत्याचा परवाना तातडीने कायमचा रद्द करून त्याचे दुकान कायमचे बंद करण्यात यावे. या विक्रेत्यावर केवळ किरकोळ कारवाई न करता सदोष मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या विधवा पत्नीच्या आयुष्याची आणि तिच्या विकलांग मुलांची सर्व जबाबदारी आता या परवानाधारकानेच उचलली पाहिजे, अशी तीव्र मागणी आता तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. ज्ञानेश्वरच्या पत्नीचे कुंकू पुसून आणि त्याच्या विकलांग मुलांच्या भविष्याची राख रांगोळी करणाऱ्या या परवानाधारकावर आता जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मारेगाव तालुका स्वस्थ बसणार नाही. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव. मनीषा ज्ञानेश्वर कन्नाके. राहणं कुठं आहे आपलं? राहणं डोंगरगाव. डोंगरगाव. तर मनीषाताई, तुमच्यासोबत नेमकं त्या जे तुमच्या कुटुंबाचे प्रमुख व्यक्ती आहेत, ज्ञानेश्वर कन्नाके, यांचा मृत्यू कशामुळे झाला? विषारी दारू. अच्छा, तुमचं म्हणणं आहे की ते विषारी दारू प्राशन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ घरून गेले होते की कामावरून दारू पिण्यासाठी गेले होते? कामावर गेले ते वेल्डिंगच्या. त्याच्यानंतर ते दारू परमानंद जयस्वाल यांच्या पट्टीमध्ये दारू. परमानंद जयस्वाल यांच्या भट्टीमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते असं तुमचं म्हणणं आहे. तर परमानंद जयस्वाल यांच्या दारूमधून त्यांनी दारू प्राशन केल्याच्या नंतर नेमकं काय घडलं? ते एका झाडाखाली बसले होते आणि ते दारू विषारी असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अच्छा, म्हणजे ती विषारी दारू असल्यामुळे त्या दारूमधून विषबाधा झाली आणि त्याचा मृत्यू झाला असं तुमचं म्हणणं आहे. आपल्या कुटुंबामध्ये आता कोण कोण आहे? माझे सासरे आणि माझा मुलगा आहे 9 वर्षाचा. आणि कुटुंबाची परिस्थिती काय आहे? मुलगा अपंग आहे आणि सासऱ्याला लकवा मारला आहे. अच्छा, म्हणजे आता तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा किचकट झाला आहे. म्हणजे आता समोर उदरनिर्वाहासाठी तुम्हाला कोणातरी समोर यावं लागेल. तर आता त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर येऊन पडलेली आहे. तर प्रशासनाकडे आपली काही मागणी आहे का? प्रशासनाकडे माझी मागणी आहे की परमानंद जयस्वाल यांच्या दुकानावर कारवाई करण्यात यावी आणि दारू दुकान लायसन रद्द करण्यात यावे. म्हणजे जसं आपल्या कुटुंबासोबत घडलंय, आपल्या कुटुंबातला कमवता व्यक्ती गेलाय, तसं दुसऱ्या कुटुंबासोबत घडू नये म्हणून परमानंद जयस्वाल यांच्या देशी दारू भट्टीचा परवाना रद्द करण्यात यावा अशी तुमची मागणी आहे. समजा असं झालं नाही तर मग तुम्ही भविष्यामध्ये काय पाऊल उचलण्याची तुमची तयारी आहे? उपोषणाला बसायची तयारी. उपोषणाला बसण्याची तुमची तयारी आहे. मुलगा अपंग आहे आणि सासऱ्यांना लकवा मारलेला आहे. घरची परिस्थिती गंभीर आहे आणि सर्व जबाबदारी या कुटुंबातली या महिलेवर आलेली आहे. तरी प्रशासनाकडे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली काढण्याची एक मागणी आहे आणि सदर देशी दारूभट्टी चालकावर कारवाई करून सदर परवाना रद्द करण्यात यावा अशी या कुटुंबाची मागणी आहे.